हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी ब्रेड रोल। त्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेला आहे आणि आपल्याला असे एजेस कापून घ्यायचे आहेत। तुम्ही ते बघू शकता, असे चारी साईडनं आपल्याला हे जी ब्रेडची टोकं आहेत ती आपल्याला कापून घ्यायची आहेत। अशा प्रकारे आपण सगळ्या ब्रेडची टोकं काढून घेऊयात। आता आपण ब्रेड क्रम्स बनवून घेऊ। त्यासाठी ही जी ब्रेडची टोकं कापलेली होती ती आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे इथे आपलं हे ब्रेड क्रम रेडी आहे। आता आपण उकडलेले 2 बटाटे घेणार आहोत। उकडलेले बटाटे हाताने किंवा स्मॅशरने स्मॅश करून घेऊयात। त्याचबरोबर यामध्ये 2 बारीक चिरलेली मिरची, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर इथे टाकून घेऊयात। तसेच यामध्ये आता आपण गरम मसाला टाकत आहोत चवीप्रमाणे। तसेच थोडी आपण हळद टाकून घेऊया आणि लाल मसाला टाकून घेऊया, लाल तिखट मसाला। आणि आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आणि सगळे मिश्रण एकजीव करून घेऊया। मिश्रण चांगले एकजीव करून झालेले आहे। आता आपण एका ताटलीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ब्रेड असा बुडवून घ्यायचा आहे। हलक्या हाताने त्याला दाबायचा आहे आणि त्यामध्ये थोडं सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे। तुम्हाला मी दाखवते आहे बघा, ह्या प्रकारे थोडं सारण भरून आपल्याला साईडने दाबून ब्रेडला पूर्ण कोटिंग करून घ्यायचं आहे। हे करत असताना ब्रेड जास्त ओला करायचा नाही। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ब्रेडचं कोटिंग झालेलं आहे। आता आपण याला ब्रेड क्रम्स जे बारीक करून ठेवलेले होते त्यामध्ये घोळवून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळे ब्रेडचे तुकडे तळण्यासाठी रेडी करून घेऊयात। तुम्ही बघू शकता, सगळे ब्रेडचे तुकडे आपण तळण्यासाठी रेडी करून घेतलेले आहे। त्याचबरोबर मी तेलही गरम करण्यास ठेवले होते, तेलही आता गरम झालेले आहे। त्यामध्ये एक एक सोडून घेऊ। ब्रेड रोल फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही, ते लगेच तळून तयार होतात आणि खायलाही अतिशय टेस्टी असतात। तुम्ही एकदा नक्की करून बघा अशी रेसिपी आणि कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। क्रिस्पी अँड क्रंची ब्रेड रोल। गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे ब्रेड रोल तळून घ्यायचे आहे। जास्त वेळ हे ब्रेड रोल तळायचे नाहीत। अशी झटपट होणारी टिफिन किंवा स्नॅक्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे ब्रेड रोल तळून सर्विंगसाठी रेडी आहे। Thank you for watching.